जो अद्वैत भक्ती करतो त्यालाच माझे ज्ञान होते. कृष्ण म्हणतात, माझी कथा ऐकून श्रद्धा निर्माण होते. गुरु म्हणजे ज्ञानच. प्राण्याच्या अंतर्यामी आपण असल्याचे अवांछित भान. ते कायेत असून सुद्धा कायेला अलिप्त असलेले ते माझे ज्ञानरूप आहे. हरी कसा, कोण, कोठे इत्यादी ऐकणारे ज्ञान माझे रूप आहे. आपण असलेले आत्मप्रेम जो देहरूपाने मानतो तो माझ्याकडे लक्ष देत नाही. कायेमध्ये असलेले ज्ञान माझे ईश्वराचे प्रत्यक्ष रूप आहे. ही श्रद्धा ज्याच्यात निर्माण झाली त्याला पुढे सर्व दुर्लभ जाते. जो अद्वैत भक्ती करतो त्यालाच माझे ज्ञान होते. कोणा एखाद्यालाच फार पुण्याईने माझी श्रद्धा निर्माण होते. आपण असल्याचे ज्ञान हे देवाचे रूप आहे, ही श्रद्धा. मी चैतन्य रूप भगवान कायेत आहे आणि म्हणून आपण व जग यांचा अनुभव येतोय. जे जे ऐकले ते ते गृहीत धरून त्या गृहीतांनी राहतात. आपण असल्याचे ज्ञान त्याचे रूप म्हणून बरेच लोक मरेपर्यंत परमार्थ करतात. तरी पण मरणार ही भीती आहे. देह नसताना आयुष्याची गरज नाही तसे आत्मज्ञानी विना आयुष्य चिरंत नसतो. गुरुवचनाने मी माणूस आहे हा ग्रह बदलून मी देव आहे हे गुरुचे वाक्य गृहीत धरून त्या निश्चयाने राहिल्यावरच याचे कोडे सुटेल. देहाच्या ओळखीने राहिल्यास स्मरण ठेवलेलेच आहे, ते पुन्हा पुन्हा भोगावे लागेल. श्रवणाने देहाचा विसर पडतो, चित्त चैतन्यात जाते व आनंद वाढत जातो. विवेक करून आत्मज्ञानाशी स्नेह करा. मग काही जरी जगात झाले तरी तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. आत्मश्रद्धा भगवान स्वरूप आहे. आपण असल्याच्या ज्ञानाशिवाय जगात अन्य काही नाही. स्वतः मोकळा झाल्याचा अनुभव अंतर्यामी येतो तेच खरे सुख. आत्मा म्हणून आपण सुखरूपच आहोत हे श्रद्धा मनाला कळून येते. ज्ञानयोग साधा, आत्मयोग साधा, मग काया असतानाच आपण सनातन ब्रह्म आहोत इथपर्यंत तुमची मजल जाईल. याच्याकरता आत्मश्रद्धा वाढवा आणि आत्मश्रद्धेने राहा.